मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपले लाख रुपये पडू नये त्याच्यातले 10,000 रुपये खर्च करून जर 10 लेकराचे ड्रेस तुम्ही गरिबाचे घेऊन दिले ना तर पिशवीमधला माल चांगला भरेल. तुमची दिवाळी इथं तर चांगली होईलच, वर दिवाळी तुमची चांगली होईल महाराज. हो, आशीर्वाद देतील ती मुलं तुम्हाला. पिशवी चांगली भरा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. पिशवी चांगली भर. भगवान आपल्याला जन्माला घालताना 2 पिशव्या देत असतो. नितीन महाराज, भगवंतानं आपल्या हातामध्ये 2 पिशव्या दिलेल्या आहेत. त्याला कर्म अकर्माची पिशवी म्हणतो आपण. ती दिसत नाही बरं का, पण ती भरत असतो आपण. पण ती चांगली भरली पाहिजे. एखाद्या गरीब मुलीचं लग्न भरलं पाहिजे, एखाद्या मुलाचं शिक्षण भरलं पाहिजे, एखाद्या मुलाला वारकरी बनवलेलं भरलं पाहिजे, एखाद्या सप्त्याची पंगत भरली पाहिजे, एखाद्या गरीब पडलेल्या शाळेचं बांधकाम करून देण्याची पिशवी भरली पाहिजे. दिवाळीचा सण आला आहे आणि एखाद्या गरीब कुटुंबाच्या पोराला कपडे घ्यायलाच पैसे नाही तर त्याला आपण जर देत असोल तर ती पिशवी चांगली आहे. कोण म्हणतं दिवाळी अशी साजरी करा? दिवाळी सध्याची कंडिशन फार वाईट आहे. काहीच्या शेतामध्ये नुसतं पाणी आहे, लेकराला पाणी, लेकराला कपडे घ्यायला सुद्धा पैसे नाहीत त्याच्याकडं. टाकेन दिवाळीन खाणं पिणं लांब राहिलं, सांभाळायला सुद्धा पैसे नाहीत रे. आपल्या जवळ आहेत, पडून आहेत. आपले लाख रुपये पडू नये त्याच्यातले 10,000 रुपये खर्च करून जर 10 लेकराचे ड्रेस तुम्ही गरिबाचे घेऊन दिले ना तर पिशवीमधला माल चांगला भरेल. तुमची दिवाळी इथं तर चांगली होईलच, वर दिवाळी तुमची चांगली होईल महाराज. हो, आशीर्वाद देतील ती मुलं तुम्हाला. पिशवी चांगली भरा. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. पिशवी चांगली भरा. ते चित्र दिसत असतं मारताना भिंतीवर सगळ्याला. असं हे पट आहे ना, पट हे आपल्याला दिसणार नाही, पण ज्याचं मरण आलं त्याला दिसत असतं. ते कुणाला दिसलं होतं माहिती आहे का? दशरथ राजाला दिसत होतं. दशरथ राजा म्हणत होता, ते बघ कौशल्य, ते बघ, ते बघ, ते मला दिसतंय बघ भिंतीवर चित्र, ते बघ दिसतंय मला भिंतीवर चित्र. काय दिसतंय? मला तर नाही दिसत हो, मला दिसतंय बघ, ते बघ, ते बघ, ते आंधळा बाप, ते बघ ती आंधळी आई त्या झाडाखाली बसलेले आहेत, ते बघ त्यांचा पोरगा पाणी आणायला निघालाय, बघ मी बसलोय त्या झाडावर, त्या चित्रामध्ये दिसतंय बघ मला. मी बाण सोडलाय आणि तो बाण त्या श्रावणाच्या छातीमध्ये लागलाय. हाय राम म्हणून तो पोरगा खाली पडलाय. मी पाण्याची झारी घेऊन गेलो. त्या आंधळ्या बापानं आंधळ्या आईनं मला विचारलं, आमचा श्रावण कुठे, आमचा राजा कुठे? मी त्यांना सांगितलंय बघ कौशल्य, दिसतंय बघ मला चित्रामध्ये. मी सांगितलंय त्यांना की तुमचा श्रावण माझ्या हाताने गेला आणि ते बघ दिसतंय चित्रामध्ये मला. त्या आंधळ्या आईनं आणि आंधळ्या बापानं मला श्राप दिला बघ. हे राजा, 4 मुलं असतील रे तुला, 4, पण अंत समयाला तुझ्याजवळ एकही नसेल. ते बघ दिसतंय बघ चित्रामध्ये. राम आणि लक्ष्मण वनवासात गेलेत बघ, भरत आणि शत्रुघ्न मामाच्या घरी गेलेत बघ. मी आता मरतोय बघ कौशल्य, मला चित्रामध्ये दिसतंय. कुणाला दिसलंय हे चित्र? रामाच्या बापाला. अय आंबोरे, ज्याच्या पोटी देव जन्माला आला त्याला चित्र दिसलं. आपले सगळे चित्र दिसतात. कोणाच्या डोक्यात टोप्या घातल्या, दिसतं सगळं असं. पिशव्या चांगल्या बरं. कशाला कुणाला फसवता महाराज? थोडंसं आयुष्य हो, कधी जाऊ भरोसा नाही. आनंदात जगा, मस्त जगा. बांधासाठी भांडू नका. भावानीच भावाशी काय भांडायचं रे, गावानीच गावाशी काय भांडायचं रे, एकमेकातच काय द्वेष करायचं रे, माळी काय धनगर काय नका रे. जाऊ द्या, पलकडचं जीवन जगा, आनंदी जीवन जगा, मस्त जीवन जगा, राहिलेलं आयुष्य आनंदात जगा. पिशवी चांगली भरा. चला जाऊ द्या, याच्यात अजून एक कीर्तन होईल माझं. अशा पिशव्या चांगल्या भरल्या पाहिजेत. अशी पिशवी घेऊन ज्या वर्षी तुम्ही वर्षश्राद्ध असतं ना, ज्या दिवशी, त्या दिवशी पिशव्या चेक होतात. आज 2ही पिशव्या सखाराम दादाच्या चेक केल्या जात असतील तर बरोबर 12:30ला उजव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांनी या मुलांना दिलेले संस्कार, त्यांनी कष्टातून कमवलेलं त्यांचं जीवन पिशवीतून बाहेर पडलं असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमचा बाप देवाच्या पायाजवळ असावा म्हणून या 2ही मुलानं, त्यांच्या मुलीनं, त्यांच्या खेमनर कुटुंबानं आमचा बाप देवाजवळ असावा म्हणून ठेवलेलं कीर्तन त्या पिशवीतून बाहेर पडलं. जनाबाई, कानोपात्रा, ज्ञानोबा, शूर वीर अहिल्यादेवी अशा कथा बाहेर पडल्या. सगळ्यांसाठी आडवा असणारा दंड खाली झाला आणि भगवंताच्या पायाजवळ या समयाला या सखाराम दादांना आज जागा मिळाली. हात वर करून
त्यांनी या मुलामुलींना आशीर्वाद दिला असेल. घ्या रे मुलांना आशीर्वाद, घ्या रे मुलींना आशीर्वाद. तुका म्हणे पितृ आशीर्वाद दे, कल्याण इच्छिती भावे तया. असा हात वर करून बापाचा आशीर्वाद मिळाला असेल. बापासाठी पूजन केलंय, बापासाठी अन्नदान आहे. अरे मायबाप निघून गेल्यावर 10 लाख खर्च करू नका. तुमचा बाप जिवंत आहे, त्याला आता उठता येत नाही, 2 हात त्याच्या सेवेला लावा. सगळ्या गावानं कीर्तन घरी घेऊन जा. तुमच्या बापाला चालता येत नाही, या 2 हातानं चालवा. तुमच्या आईला जेवता येत नाही, काला करून जेवू घाला. अरे जिवंत मायबाप आहेत. 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा कधी घडणार नाहीत, 2 लक्ष काशीला प्रदक्षिणा कधी घडणार नाहीत. ऐका, 3 पृथ्वीच्या प्रदक्षिणा आणि 2 लक्ष काशीच्या प्रदक्षिणा रोज घडतात. कधी घडतात? नाथ महाराजांची ओवी आहे, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियसी, 2 लक्ष प्रदक्षिणा वाराणसी. एक नमस्कार करिता माता पित्यासी इतुके पुण्य होय. जर जिवंत आई वडिलाच्या पायाला एक नमस्कार केला तर एवढं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतं. म्हणून माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी राम. आमच्या महाराजांची चाले फार गोड. काय काय? माय बापे वो केवळ काशी. घरात काशी आहे, घरात तीर्थक्षेत्र आहे. जिवंत आईचं दर्शन घ्या. हो, बापानं खूप कष्ट केलेले असतात महाराज, खूप कष्ट. आपल्या सगळ्याचाच बाप आहे, माझाही बाप आहे, माझा गेलाय बाप, या परिवाराचा गेलाय. आपला मात्र जिवंत असेल तर घरी घेऊन जा. बाप त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानी कशी कातर लावली. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानी कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. 10 किलोमीटरचं अंतर कापतो, कुणाच्या शेतामध्ये रात्र रात्र दारे धरतो. 1 क्विंटलचं पोतं आहे ना, संगमनेरला, अकोल्याला, नगरला, आळेफाट्याला, साकूरला 50 क्विंटलची ट्रक खाली करतो. तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो. एवढा भयानक ओला दुष्काळ आहे, कोणतंच पीक येत नाही यावर्षी हातात. 100% सगळे पिकं गेलीत रे, तरी सुद्धा माझ्या पोरानं फटाके वाजवले पाहिजे, माझा पोरगा सावलीत असला पाहिजे, माझ्या पोराची दिवाळी झाली पाहिजे. कष्टानं घडवतो, व्याजानं घेतो. बाप असतो बघा, बापासारखं या जगात कोणी नाही. बाप करी जोडी लेकुराची ओढ, आपुली कुरवंडी वाळवणी. आपल्या स्वतःचं शरीर दमवतो, थकवतो, तुम्हाला मला मालक बनवतो. एकाएकी केला मिराशीचा धनी. असा बाप ज्यावेळेला जातो दुःख होतं. त्यांच्या मुली सुना नातवंड रडतात. तो बाप आज देवाच्या पायाजवळ गेला आणि त्या बापासाठी हरिकीर्तन ठेवलं. संत कथा, कधी ज्ञानोबाराय, कधी तुकोबाराय, कधी मीराबाई, कधी जनाबाई, किती प्रमाणे आपण घेतले. एवढ्या कथा मी तुम्हाला दिल्या. 2 तास झालं. कीर्तन मात्र घरी घेऊन जा. आपल्या सगळ्यांनी एकदा हात वर करा. अशी सगळे वाह, काय सुंदर चित्र आहे बघा. हे हात वर करून टाळी वाजवा. टाळी वाजून भजन करा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. एक टाळी, एक टाळी, एक भजन. हे भजन आपलाही उद्धार करेल, बापालाही उद्धार करेल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. एक टाळी, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम, तुकाराम. हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.